मित्रांनो नमस्कार. BA थर्ड इयरच्या 6th सेमिस्टरमध्ये आपण जो विचार करत आहोत की भारतीय इतिहास शास्त्राच्या नंतर आपण या अगोदर भारतीय पुरातत्व विभाग या संदर्भातली व्याख्या, व्याप्ती, स्वरूप आणि तिचं मर्यादा आणि त्याच्या अभ्यासाविषयीची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रो, आज आपण भारतीय पुरातत्व खात्याचा विकास किंवा पुरातत्व खातं म्हणण्यापेक्षा पुरातत्व शास्त्राचा विकास कशा पद्धतीने झाला याची आपण आज चर्चा करूया. तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिलं आपण भारतीय पुरातत्व कसं निर्माण झालं, जगाच्या पाठीवर पुरातत्व कसं निर्माण झालं, जगाच्या पाठीवर पुरातत्व शास्त्राचा विकास होत असताना कोणकोणत्या घटना घडल्या, त्यामध्ये नवसंशोधकांनी कशा पद्धतीचं आपलं भर घातलं, या सगळ्यांची चर्चा आपण यापूर्वी गेल्या कित्येक आठवड्यामध्ये किंवा अभ्यास करताना, विवेचन करताना तासिकेमध्ये घेतलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना काही शंका होत्या, त्या शंकांचं निरसन सुद्धा आपण केलेलं आहे. आज आपण विशेषतः भारतीय, आता जेव्हा जागतिक दृष्टिकोनातून आपण विचार केल्यानंतर जेव्हा भारताबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा भारताविषयीचा अभ्यास करत असताना आज आपण फक्त पुरातत्व किंवा पुरातत्वाचा विकास कसा झाला याचा विचार करूया आपण, आणि त्यातल्या त्यात भारतातील पुरातत्व विभागाचं कशा टप्प्याने विकास झाला याची चर्चा करणं काळाची गरज आहे. प्रारंभीच्या काळामध्ये मी म्हणून म्हटलं की पुरातत्व शास्त्राचे निरनिराळे विभाग पडतात. पुरातत्व शास्त्र हे जगाच्या पाठीवर उत्खननात होण्यापूर्वी प्राचीन काळामध्ये सापडलेल्या ज्या साहित्य कृती होत्या, ज्या काही गण्या होत्या, महलं होती, जे काही वाड्या होती, जे काही भुजपत्र होती, ताम्रपट होती, नाणी होती, जे काही अवजारं होती, जे काही साहित्य होती, त्या साहित्यांचं जतन आणि संवर्धन होऊन त्याच्यावर भाष्य केलं गेलं, संशोधन केलं गेलं. संशोधन झाल्यानंतर त्याविषयीची माहिती जगापुढे मांडण्यात आली. म्हणून आपण या ठिकाणी असा विचार करूया आता की जगाच्या पाठीवर पुरातत्व विभागाचं निरनिराळ्या पद्धतीनं विकास होत असताना ग्रीक, रोमन, असिरियन, सुमेरियन, मेसोपोटेमियन, चायनाज या संस्कृतीचा विकास होत असताना, त्याच्याविषयीची माहिती जगाच्या पाठीवर येत असताना नवनवीन संशोधकांनी, नवनवीन तंत्रज्ञानाने आत्मसात केलेले नवीन ज्ञान समोर मांडलं आणि त्याच्या तंत्रज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावर अजून मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये परिसरात सापडणाऱ्या टेकाड्यांचा शोध लावला गेला, त्याचं उत्खनन केलं गेलं आणि उत्खननात सापडलेल्या साहित्यांच्या आधारे तो काळ किंवा तो परिसर किती प्राचीन आहे, त्याचं ऐतिहासिक महत्त्व किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचं काम नवनवीन संशोधकांनी केलं. आणि म्हणून मी युरोप खंडानंतर आता भारताकडे येतो आणि भारतीय पुरातत्व विभागाची माहिती घेत असताना आमच्या भारतामध्ये प्राचीनपासून जतन आणि संवर्धन करण्याची प्रथा होती. अगदी प्राचीन काळापासून आमचं असं कुलदैवत होतं, आमची अशा प्रकारची संस्कृती होती, आमचं देवस्थान असं आहे, आमची परंपरा अशी आहे, आम्ही असे 96 कुळे आहे, असे आम्ही इतके कुळे आहेत वगैरे 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 सांगण्याची प्रथा आणि आमच्या वंशाचा इतिहास, आमच्या पूर्वजांचा इतिहास तोंडपाठ जरी नसलं तर मौखिक दृष्टिकोनातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जात होता आणि तो सर्रास म्हणून वापरला जात होता. पण त्या संदर्भात असणारे गड्या, वाडे, महल ती अस्तित्वात होती. परंतु हे फक्त जतन आणि संवर्धन आणि आपला पुरावा एवढ्यापुरते मर्यादित स्वरूप त्याचं होतं. आणि म्हणून जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश कालखंड आला, ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली, ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की यांचं जे कुलदैवत्व आहे, यांची जी सांस्कृतिक परंपरा आहे, यांचं जे खानदानी सरदारकी आहे, यांची सरंजामदारी आहे, पाटीलकी आहे, सरदेशमुखी, वतनदारी आहे, हे कुठेतरी जतन आणि संवर्धन व्हावं, त्याचा कुठेतरी लेखाजोखा व्हावा. म्हणून भारतामध्ये अशा प्रकारची संकल्पना पुढे आली. आणि मग हळूहळू 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जे सर्वसामान्यपणे कलाशास्त्राच्या माध्यमानं पुरातत्व शास्त्राकडे पाहिलं जात होतं, किंवा जसं आपण म्हणतो की सर्वसामान्यपणे अशा दृष्टिकोनातून फक्त जतन आणि संवर्धन आणि सांभाळणं हा एक संकल्पना जेव्हा होती, तेव्हा मात्र हा प्रारंभीच्या कालखंडामध्ये हा जो ऐतिहासिक ठेवा होता
तो ऐतिहासिक ठेवा प्राचीन वस्तूंच्या आधारे, सापडलेल्या नाण्यांच्या आधारे, सापडलेल्या वस्तूंच्या आधारे फक्त लेखाजोखा मांडण्याची प्रथा होती. म्हणून त्याला आपण काय म्हटलं की तो जो कालखंड आहे तो पहिला टप्पा आहे. त्याला आपण म्हटलं 17व 18व शतकातलं प्रारंभिक पुरातत्व विभागाचं कालखंड. म्हणजे मी पुरातत्व शास्त्राचा विकास पाहत असताना, डेव्हलपमेंट ऑफ आर्किओलॉजी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचे 3 टप्पे या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि म्हणून पुरातत्व शास्त्राचा विकास हा भारतीय पुरातत्व विभागाचा विचार करताना 3 टप्पे याचे सर्वसामान्यपणे इतिहासाच्या दृष्टिकोनातून संशोधकांनी केलेले आहेत. आणि म्हणून आपण म्हटलं की प्रारंभिक जो काळ आहे तो 17व 18व शतकाचा प्रारंभिक काळ आहे. त्या प्रारंभिक काळामध्ये फक्त काय होतं, जतन, संवर्धन आणि आपल्या पूर्वजांचा ठेवा आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सांगणे आणि ते जतन करून ठेवणे एवढीच मर्यादा त्याची होती. दुसरा दृष्टिकोन, आमच्या देशामध्ये जे काही गडी वाडे जे काही मोमेंटू पडलेल्या होत्या त्यांचं संवर्धन व्हायला लागलं, त्याच्याबद्दल विकास होऊ लागला, त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागली. आणि म्हणून अशा पद्धतीने जे प्रारंभिक कालखंड तो सर्वसामान्य होता. त्याच्यानंतर काय झालं, या काळामध्ये काही लोकांनी महाराष्ट्रातलं एलिफंटा असेल किंवा अजिंठा असेल किंवा वेरूळची लेणी असेल, या लेण्यांचं जेव्हा संशोधन केलं, त्याच्यावर माहिती तयार केली, तेव्हा त्यातील सांगणाऱ्या मूर्त्या किंवा त्यातील असणाऱ्या देखाव्यांच्या पाठीमागे तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनाविषयीची माहिती त्या मूर्त्यांमध्ये, त्या काळातल्या विविध घटनांमध्ये समाविष्ट होतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची प्रथा प्रारंभिक कालखंडामध्ये येते. दुसरी दृष्टिकोन, इतिहासाला कलात्मक दृष्टिकोनातून पुरातत्व शास्त्राला सुद्धा पाहिलं जात होतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये असणाऱ्या आख्यायिका, त्याच्या संदर्भात असणाऱ्या विविध संकल्पना याची एक तडजोड त्याच्यामध्ये केलेली दिसते. आता आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण असं मित्र की आपण वेरूळच्या लेणीत गेलो. आता वेरूळच्या, मी तुम्हाला मगाशी बोललोय की मूर्तीशास्त्र समजून घेताना आपण थोडंसं त्याचं दृष्टिकोन हा आत्मसात केलं पाहिजे. मूर्तींच्या रूपात जाताना किंवा लेणीत जाताना, एखाद्या किल्ल्यात जाताना तिच्या रूपी आपण बनण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला ती दगड तत्कालीन परिस्थितीची माहिती सांगतात आणि ते बोलू लागतात. ते बोलू कशी लागतात तर मग मी तुमच्यासमोर सांगतो की आपण काय करूया की ज्यावेळेस आपण वेरूळच्या लेणीत गेलो, ते वेरूळच्या लेणीत गेल्यानंतर प्रारंभिक तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, पहिल्यांदा गेल्यानंतर 2 सुहासिनी हात पुढे करून तुमचं वेलकम करताना दिसते, म्हणजे सुस्वागत. मग त्या मूर्त्यांच्या पुढे आपण तिकीट काढतो आणि पुढे सरकतो. जेव्हा आम्ही कैलास शिल्पात जातो ते गेल्यानंतर आपण एक दृश्य पाहत चालतो आणि मग आपण जेव्हा पहिल्यांदा त्या कैलास शिल्पाच्या मंदिरात जाण्यापूर्वी समोर काटकोन 90 अंशाच्या कोणात जर उभं राहिलं आणि समोर पाहिलं, तथांग वरून डोंगरातून आधी कळस मग पाया अशा पद्धतीने ते खोदत खोदत गेलेलं दिसतं. एक सर्वसामान्य कल्पना दिसते. आणि मग आपले चक्कर फिरू लागतात. मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की दगड सुद्धा बोलू लागतात. आणि मग मी तुम्हाला सरळ विचार करतो की जेव्हा वरून आधी शिखर नंतर पायाकडे जेव्हा वळत जातो तेव्हा मग कल्पना सुचते की दंती दुर्ग राजाच्या महाराणीच्या स्वप्नात अचानक असं येतं की महाराणी आपल्या पतीला सकाळी बोलून दाखवते, पंडितांसमोर चर्चा करते की माझ्या स्वप्नात स्वर्गातले देवता दक्ष अगदी जमिनीवर आल्याचा भास मला झालाय. आणि मग या स्वर्गातल्या देवता जेव्हा भूतलावर येतील तर त्या सरळ सरळ भूतलावर उभ्या राहतील का? नाही. आणि म्हणून या स्वर्गातल्या देवता आहेत. म्हणून या स्वर्गातल्या देवता जेव्हा या दंडकारण्यामध्ये प्रवेश करतील. आता दंडकारण्य म्हणजे काय की पुन्हा आता रामायणमध्ये जावं लागतं. रामायणाच्या 13व्या श्लोकामध्ये असा उल्लेख येतो की प्रभू रामचंद्र आणि सीतामाताने आमच्या लक्ष्मणाला 14 वर्षाचा वनवास झाला आणि कुंतीच्या बोलण्यावरून दक्षिण पटलावर जिथे मोठं डोंगर रांग आहे त्याला दंडकारण्य म्हणायचं. या अरण्यात यांना सोडण्यात आलं म्हणजे वापस येऊ नये ही
कल्पना त्या पाठीमागाचं राजकारण डावपेच होतं. आणि म्हणून रामटेक म्हणजे आज नागपूर पासून तर आमच्या पंचवटी म्हणजे नाशिकपर्यंत जो पट्टा आहे, या पट्ट्याला काय म्हणायचं, दंडकारण्य. म्हणजे आपण तुम्ही सर्व राहणार दंडकारण्य. मग या दंडकारण्यात सगळे हिंस्र पशुपक्षी आहेत. आणि मग या हिंस्र पशुपक्षीच्या वनामध्ये भूमीवर जेव्हा स्वर्गातल्या देवता उतरतील तर काय होईल, म्हणून दंडकारण्याची कल्पनापूर्ती करण्यासाठी महाराणी आपल्या पतीला सांगते की अशी अशी घटना मला दिसली. तेव्हा स्वर्गातल्या देवता जेव्हा प्रत्यक्ष उतरते तर त्याला काय करायचं, म्हणून सगळ्या हिंस्र पशुपक्ष्यांना एकत्र बोलवलं गेलं आणि त्यांनी आपल्या पाठीवर एक पाठ असतो ना, पाठ धरलाय आणि पाठावर सगळ्या देवता उतरतील असं काल्पनिक चित्र समोर व्यक्त केलं. आणि मग कलाकारानं, त्या मूर्तिकारांनी, त्या विचारवंत अभ्यासकांनी किंवा त्या बिचाऱ्या गौंड्यांनी म्हणून आपण सर्वसामान्य कारागिरांनी कोरत अधिक कळस म्हणून पाया भरला. आणि मग त्या ठिकाणी हुबेहूब प्रतिकृती केली की जिथं त्या पाठावर समोर हत्ती आहे, 2 हत्ती पाठीमागं हिंस्र पशुपक्षी वेगवेगळे, प्रत्येक प्राणी जंगलातला असा उभा आहे, चारही बाजूने नव्हे तर सगळ्या पाट्यांच्या बाजूला. आणि त्या प्रत्येकांच्या डोक्यावर पाटा आहे. जिथं प्राणी छोटा आहे, उदाहरणार्थ वाघ आहे, पट्ट्याचा वाघ, त्या पट्ट्याचा वाघ पूर्वेकडून असा छोटा असल्यामुळं पाटा खाली झुकलेला आहे. म्हणजे कलाकाराची सुबकता भाग किती की तो पाठ खाली झुकलेला दिसतो. आणि जिथं हत्ती उंच आहे तर पाठ सुद्धा उंच दिसतो असा, म्हणजे तो पाठ खालीवर झालेला दिसतो. आणि ते पाटावर सुद्धा उभ्या करताना सुद्धा ज्या आमच्या स्वर्गातल्या देवता आहेत ना, की जो मोठा बलाढ्य आहे, म्हणजे जो जरा शक्तिशाली किंवा वजनदार वजने, तर तो पुढं वरती बसलेला आहे. आणि खाली जे साधारण नारद मुनी असतील किंवा आमचा ब्रह्मदेव असेल यांच्या खाली मूर्ती दाखवली. म्हणजे याचा अर्थ असा की त्या पाटांचं बॅलन्स सुद्धा त्या मूर्तिकारानं कसं हुबेहूब छापलं आणि कसं प्रत्येक कोरून काढलं याचं उत्तम उदाहरण आपण पाहत गेलो आतमध्ये की सगळं त्या काळातलं. आपण जर मार्कंडेय पुराण वाचलं तर मार्कंडेय पुराणातल्या सगळ्या हुबेहूब प्रभू रामचंद्रापेक्षा आपण इथे विचार करूया मार्कंडेय पुराण. आणि मार्कंडेय पुराणातल्या सगळ्या शंभू महादेवाच्या आणि पार्वती मातेचे किस्से त्याच्यामध्ये कोरलेले दिसतात. आपण पूर्ण फिरत आलो. मी सगळ्याच घटना जवळपास 189 त्या काही सांगत नाही, फक्त एकच घटना मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा बाजूनं पूर्व दिशेकडे येतो तेव्हा एक चित्र समोर येतं आणि त्या चित्रासमोर आपण उभा हात टाकलं, पहा किती सुंदर चित्र ते कोरलेलं आहे. काय झालंय की शंभू महादेव हा देवाचा देव शंभू महादेव वरती बसला आहे निवांत आणि तो ध्यानस्थ आहे, चिंतननिष्ठ आहे. आणि खाली कोणीतरी एका राक्षसानं वावटळ तयार करून ठेवलंय, वातावरण गंभीर करून ठेवलंय. सगळं असं वाटायला लागलं भूकंप आला काय, जमीन हलते, म्हणून ती जी झाडं हलतायत आणि वानर सुद्धा चिंकारा वळतायत. त्या आता आम्ही पडतो की काय, त्यांना भीती वाटायला लागलेली. असं भयान वातावरण खाली. आणि काही गावकरी मंडळी देवाला विनंती करतात, देवा आम्हाला या संकटातून वाचव, हे भलं मोठं संकट येऊन पडलंय, याला कोणतरी काय केलं असं काहीतरी कर बाबा, म्हणून त्या किरकाडी बोलून असं विनंती करतात हात जोडून. इकडं वानर सुद्धा परेशान आहेत की झाडावरून खाली पडतो की काय डाळे. आणि कोरलेलं सुद्धा ते किती व्यवस्थित आहे की एक डाळी खाली दिसते, एक लोंबकट आहे, दुसरी वर जाताना अशी खाली वर होते. म्हणजे ते हुबेहूब चित्र रेखाटण्याचं काम त्या दगडामध्ये छन्नीच्या हातावर येतं. त्या कलाकारांनी जे व्यवस्थितपणे नाजूकपणे कोरले त्याचं खरंच कौतुक करा असं वाटतं. हे आज नाही, आश्चर्य आहे. आणि मग पुढे आपण सरकत घेतो तर हे सगळं. आणि शंभू महादेव आपण निवांत शांत उभा आहे. नारद मुनी परेशान आहेत की काय करा, शंभूला उठवावं तर कसं, सगळं भूचाल आलेलं आहे, इकडं परेशानी सगळे लोक. आणि म्हणून हे सगळं हिमालय कन्या पार्वती माता पाहते, तेव्हा ती पाहते की आपला पती तर निवांत आहे. मग काय करायचं, मग ती जाते आणि त्याला हलवते की बाबा उठ, कारण इथं संकट आलंय, लोक आरडाओरड करतायत, जनावर परेशान आहे आणि ही जमीन का हादरली काय, तिकडचं डोंगर सुद्धा खालीवर होताना दिसत आहे. अरे तू काहीतरी उठ आणि बघ हे काय चाललंय. तो आपला शांत चिंतनमंत बसलेला आहे. म्हणून पार्वती त्याला बघते त्याला सवरल्या जात नाही, पाहिल्या जात नाही. तेव्हा ती उठते आणि त्या चित्राच्या पुढून दाखवलं स्वर्गाचं रूप घेऊन ती दुर्गा मातेचं रूप घेते. आणि मग ते धनुष्य बाणानं बाजूला चित्र रेखाटलेलं की धनुष्य बाणानं अकराळ विक्राळ चेहरा असलेला दुर्गा देवीच्या रूपात असणारी पार्वती त्या राक्षसाला मारते. आणि मग हळूहळू त्या झाडं लागते, हळूहळू एक एक फांद्या
हळू थांबताना दिसते. वानर सुद्धा जो आधी लटकलेला होता तो आता दोन्ही फांद्याला हात धरून तो पाय टाकून बसलेला दिसतो. इकडं माणसं सुद्धा अगदी शांत खाली झोपलेले. पण इतकं निखळ चित्र व्यवस्थितपणे आजपासून 2000 वर्षापूर्वी तिथल्या संस्कृतीत वावरणाऱ्या नागरिकांनी म्हणण्यापेक्षा कारागिरांनी प्रत्यक्ष छन्नी हातोडीच्या माध्यमानं त्या डोंगर कडेमध्ये कोरून दाखवलं. हे आमच्या भारताचं मौलिक सांस्कृतिक दृष्टिकोन आजही आम्हाला असं थक्क करून ठेवतो. पुढं इथं संशोधकांनी फार विचार केलेला आहे. जेव्हा ती मारते ना त्रिशूल, तो समोर पडलेला जो राक्षस आहे ना, त्या राक्षसाला मारताना जी दुर्गा माईचा अवतार तिने घेतलेला, तेव्हा तिचं अकराळ विकराळ केस आहेत आणि तिथं 7 रंगांची छटा पसरलेली आहे आणि तो कलाकार दाखवत आहे 7 रंगाच्या निसर्गाच्या माध्यमानं असणारा वीर रस किंवा तो नैसर्गिक रस, जीव कल्याण साधण्याचा रस, कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा रस, हे त्या ठिकाणी छटा त्यानं उमटून दाखवलेला आहे. आणि त्या अगदी त्या आसमानामध्ये म्हणजे आकाशामध्ये आणि सूर्य अस्तात जाताना हे सगळं दृश्य पाहून माणसाचं मन असं थक्क होतं की जिवंत प्रत्यक्ष हे सगळं घडतंय असं वाटायला लागतं. मी तुम्हाला मगाशी बोललो मित्र की हा जिवंतपणा आमच्या इतिहासामध्ये दगडांमध्ये कोरण्याचं काम या कलाकारांनी केलं. आणि म्हणून हा जो कालखंड आहे तो प्रारंभिक कालखंड आमचा 17व्या 18व्या शतकातला कलात्मक दृष्टिकोनातून निरनिराळ्या माध्यमांच्या दृष्टिकोनातून साध्य होताना दिसतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की 17व 18व शतक हे प्रारंभिक पुरातत्व खात्याचं किंवा पुरातत्व शास्त्राचं फक्त प्रारंभिक विकास होता. आणि या विकासामध्ये बौद्ध लेणी असतील, जैन लेणी असतील किंवा हिंदू लेणी असतील, या लेण्यांचं अभ्यास केला गेला. दगडांमध्ये असलेल्या चिटकारलेल्या त्या प्रसंगांचा अभ्यास केला गेला आणि मग हळूहळू एक नवीन शास्त्र उदयाला यायला लागलं आणि त्याला नाव पडलं पुरातत्व शास्त्र. आणि हे पुरातत्व शास्त्राचा विकास प्रारंभिक पद्धतीनं अशा स्वरूपाचा होता हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला मित्र पुरातत्व विकासाचा किंवा पुरातत्व शास्त्राचा विकास कसा झाला तर त्याचा 3 टप्प्यात त्याचा विभाग होतो किंवा टप्प्यामध्ये त्याचा विकास होताना दिसतो. पहिला टप्पा जो तुमच्या समोर मांडला जो कलात्मक आहे, धार्मिक आहे आणि संदर्भ ग्रंथांच्या आधारावर रेखाटलेले आमचे भारतीय बौद्धिक, हिंदू आणि जैन धार्मिक ग्रंथांच्या आधारे रेखाटलेल्या या सगळ्या मूर्त्या असतील, लेण्या असतील, त्या ठिकाणचे मोमेंटो असतील, ते सगळे पुरातत्व खात्याच्या प्रारंभिक जीवनामध्ये कलात्मक दृष्टिकोनातून मांडलेली ही सर्वसामान्य संकल्पना मला असं वाटतं 17व्या आणि 18व्या शतकातला हा प्रारंभिक कालखंड आहे. मग मित्रांनो दुसरा टप्पा येतो आपला स्वातंत्र्यपूर्व काळातील. मग झालं काय की ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आलं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ निर्माण झाली. ती गांधीजी असतील, त्याच्या आधी लाल बाल पाल असतील किंवा त्याच्या आधी मावळवाद असेल, या सगळ्या लोकांनी 1857 पासून जवळपास ही सगळीकडे भारतामध्ये एक ललाट रेषा इंग्रज सत्तेच्या विरोधात पेटून उठली होती. आणि भारतीय लोक या इंग्रजांना परक्यांना हाकलण्यासाठी जागोजागी बंड करत असताना मात्र प्रशासन मात्र हे ब्रिटिशांचं होतं. हे जरी चालू होतं तरी ब्रिटिश प्रशासन हे फार व्यवस्थितपणे चालत होतं आणि त्यांचा प्रशासकीय जो कारभार होता तो जगाच्या पाठीवर अत्यंत अतुलनीय आहे असं बोललं जातं. हे सोक्षमोक्ष पद्धतीनं आम्हाला त्याचे अनेक पुरावे पाहावयास मिळतात. आणि म्हणून ठीक आहे आम्ही कबूल करूया की त्यांनी आम्हाला भारतीय लोकांवर त्यांनी जातीयता वापरलं, त्यांनी आम्हाला द्वेषभाव लावलं किंवा आमच्यावर विकास होऊ दिला नाही, आम्हाला दाबून ठेवलं, आमच्यावर अन्याय केला, हे सगळं मान्य आहे. पण त्यांच्या प्रशासकीय धोरणामध्ये कुठेही थोडंसं चुकलं तर ते चूक करायचे एवढी ताकद त्यांची होती. म्हणून त्यांचं प्रशासन हे अत्यंत फार सुसंपन्न असं चांगलं होतं असं मान्य करावं लागतं. आणि म्हणून काय झालं की
15 जानेवारी 1784 ला सर विल्यम जोग यांच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली होती. आणि या एशियाटिक सोसायटीने काय केलं की काही विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना, संशोधकांना उत्तेजन दिलं, पैसा दिला आणि त्यांच्याकडून नवनवीन शोध लावून घेतले. त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये लेण्या आणि मंदिर आणि प्राचीन वास्तूंचा अभ्यास केला गेला. नंतर काय झालं की 1860 ला भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती झाली आणि भारतीय पुरातत्व खाते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड. मग 1860 ला भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना झाली आणि या स्थापनेमध्ये प्रारंभिक आमच्याकडं एक नवीन कल्पना अशी आली की या देशामध्ये ज्या काही प्राचीन वास्तू आहेत, ज्या काही प्राचीन किल्ले आहेत, लेण्या आहेत, वस्तू आहेत, वास्तू आहेत, साहित्य आहेत, शस्त्रास्त्र आहेत, यांचं अभ्यास झाला पाहिजे. आणि मग हा अभ्यास करणारं एक डॉक्युमेंटरी विभाग म्हणून प्रशासकीय खात्यामार्फत 1860 ला भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती करण्यात आली. आणि मग त्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये ओरिसा असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा आमचं राजस्थान असेल, जास्त मोमेंटो असणारा राजस्थान प्रदेश, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या भूप्रदेशामध्ये उत्खनन आणि त्याचा अभ्यास करण्याची प्रथा हळूहळू विकसित होऊ लागली. पण नंतर मग त्याचं डेव्हलपमेंट असं झालं की इंडियन आर्किटेक्चर नावाचं एक मासिकाच्या माध्यमातून नवनवीन शोध आणि नवनवीन माहिती उजेडात येऊ लागली, प्रकाशित होऊ लागली, लोकांना कळायला लागलं. दुर्दैवाने काय झालं की जेव्हा आमच्याकडं एक मध्यंतरी जो आमचा त्याचं नाव मला आठवतं, लॉर्ड लॉरेन्स नावाचा आमच्याकडे गव्हर्नर जनरल आला. लॉर्ड लॉरेन्स या गव्हर्नर जनरलनं हे भारतीय पुरातत्व खाते बंद करून टाकलं. ते म्हणजे काय नाटक लावलं, प्राचीन संस्कृती काय बोलावा, आपलं काय मिळालं, आपलं प्रशासन करायचं इथं, आम्हाला काय घेणं या भारतीय लोकांची, म्हणून हा खातच त्यानं बंद करून टाकलं. आणि मग ज्या ज्या प्रदेशात जी जी लोक राहतात त्या त्या प्रदेशातल्या लोकांनी त्यांचं संस्कृतीचा ठेवा जतन करावा, आपण काय काम घ्यायचं, म्हणून अशा पद्धतीनं याला ते बंद करून टाकलं. आणि मग प्रश्न असा आला की भारतीय पुरातत्व खातं जे 1860 ला सुरू झालं होतं ते आता कुठं बंद पडतं की काय, अशी भीती निर्माण व्हायला लागली होती. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा एक नवं विचारसरणी पुढे विकसित होत गेली. मग कॅनिंगहॅम यांनी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि मग अनेक निवेदनं दिले आणि अनेक निवेदनाच्या माध्यमानं शेवटी डिक्लेअर झालं की जसं युरोप खंडामध्ये अभ्यास चालतं तसं आमच्या इंग्लंडमध्ये अभ्यास चालतं, मग भारतात का चालू नाही. म्हणजे अशा प्रकारचा वारंवार पाठपुरावा केला गेला आणि शेवटी पुन्हा हा खातं हे पुन्हा जोड धरला गेला. आणि मग त्याला मला वाटतं 1871 60 नंतर 71 म्हणजे जवळ 10-11 वर्ष बंद होतं आणि 71च्या काळामध्ये पुन्हा हे खातं पुनरुज्जीवन झालं. मग कॅनिंगहॅमनं याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि मग कॅनिंगहॅमच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये भारतीय पुरातत्व खातं हा हळूहळू विकसित होऊ लागला. त्याच्यामध्ये काय झालं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यानं बौद्ध आणि जैन लेणींचा अभ्यास केला, पण पुढे बर्जेसच्या कारकिर्दीमध्ये याच्यामध्ये उत्खनाला प्रेरणा मिळाली. पण बर्जेस हा कॅनिंगहॅम नंतर बर्जेस जेव्हा आला, बर्जेसनं फक्त कलात्मक इतिहासाला प्राधान्य दिलं आणि मग कलात्मक इतिहासाला प्राधान्य देणाऱ्या बर्जेस हा जेव्हा याचा अध्यक्ष बनला किंवा जर्नल बनला त्या जर्नलनं आपल्या पद्धतीनं कलात्मक शास्त्रीय अभ्यासाचा फक्त संशोधन करावं अशा प्रकारचं अट्टहास धरल्यामुळं आमच्या या पुरातत्व खात्याला थोडीशी उत्तरती कळायला लागली. पण तरीही एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल किंवा एशियाटिक सोसायटी इंडिका नावाचे ग्रंथ नियतकालिक प्रकाशित होऊ लागले आणि हळूहळू जगाच्या पाठीवर आमच्या भारतीय संस्कृतीचा विचार होऊ लागला. मी तुम्हाला पहिला टप्पा 17व्या-18व्या शतकातलं प्रारंभिक काळ बोललो, त्यानंतर मी आता स्वातंत्र्यपूर्व काळाचा विकास कसा झाला ते सांगितलं. त्यात काही नाही, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं की जवळपास
15 जानेवारी 1784 सर जॉन विल्यम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिसर्च लोकांना संशोधन करण्याला प्रोत्साहन दिलं गेलं. जैन बौद्ध काळातल्या गुहांचा अभ्यास केला गेला आणि अनेक नैसर्गिक असणाऱ्या जुन्या पुराण्या वास्तूंचं संशोधन झालं. पण पुढील काळामध्ये मग हे कुठतरी जतन आणि संवर्धन करावं, याला कुठतरी देखरेख असावं, याच्यावर कंट्रोल करणारं एक खातं असावं आणि म्हणून 1860ला भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती झाली. भारतीय पुरातत्व खात्यानं फार सुंदर काम केलं. पण हे काम करत असताना अचानक काय झालं की आमचा गव्हर्नर जनरल बदलला आणि हिस्ट्रीच्या नंतर गव्हर्नर जनरल हा लॉरेन्स आला आणि लॉरेन्सने काय केलं, हे खातं बंद करून टाकलं. हे खातं बंद केल्यामुळे थोडीशी 10 ते 11 वर्ष आम्हाला उतरती कळा लागली. उतरती कळाल्यानंतर पुन्हा कॅनिंगहॅम पुढे आला आणि त्यानं पाठपुरावा करून या खात्याला पुनरुज्जीवन केलं आणि मग पुन्हा 1871 पासून याच्यामध्ये विकास व्हायला सुरुवात झाली. जवळपास हा जो कालखंड आहे तो स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. अजून स्वातंत्र्य व्हायचं होतं आणि मग पुढं 1904ला तुम्हाला माहिती आहे की 1904च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होताना दिसतो. निरनिराळ्या संस्कृतीचा ग्रीक, रोमन, ॲसिरियन संस्कृतीचा उत्खनन होऊन अभ्यास होऊ लागलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जगाच्या पाठीवर. आणि मग जसं ग्रीक, रोमन, ॲसिरियन, सुमेरियन, बॅबिलोनियन संस्कृतीचा उत्खननाच्या माध्यमानं अभ्यास होऊ लागला, त्याची माहिती पुढे यायला लागली, तेव्हा कॅनिंगहॅमनं सुद्धा भारतामध्ये अशी एखादी संस्कृती आहे का, अशा प्रकारचे काही पुरावे आहेत का, म्हणून त्यांनी आपल्या संशोधन कार्याला सुरुवात केली. जगाच्या पाठीवर ग्रीक सापडतं, जगाच्या पाठीवर रोमन सापडतं, ॲसिरियन सापडतं, सुमेरियन सापडतं, मग भारत का नाही सापडत, भारतीय सिंधू संस्कृती का पुढे येत नाही, अशा प्रकारची चर्चा विकासाला प्रारंभ झाला होता. म्हणून हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला इतिहास म्हणतो. पण याच्या काळामध्ये मग याच कल्पनेखातर 1920 आणि 21 या 2 वर्षामध्ये डॉक्टर जॉन मार्शल, आता जॉन मार्शल हे लक्षात घ्या की हे अगोदर ग्रीक आणि रोमन संस्कृती शोधण्यासाठी यांनी काम केलं होतं. हे त्यांनी युरोप खंडामध्ये या संस्कृतीचा अभ्यास केला होता. त्या उत्खननात प्रत्यक्षाने भाग घेतला होता आणि जेव्हा तो बदली होऊन भारतात आला, भारतात आल्यानंतर त्यानं डायरेक्ट लारखाना किंवा आमचं पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात डायरेक्ट हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणी उत्खनन करायला सुरुवात केली. आणि या उत्खननासाठी भारतीय परंपरेतील असलेले डॉक्टर दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा डॉक्टर जॉन मार्शलच्या नेतृत्वाखाली हे 2 भारतीय संशोधक एकत्र आले आणि पूर्ण टीम घेऊन यांनी काय केलं, मोहनजोदडो आणि हडप्पा या 2 शहराचं उत्खनन केलं. आणि जगाच्या पाठीवर जसं 10 वर्षापूर्वी किंवा 5-7 वर्षापूर्वी त्या 2-4 वर्षामध्ये हळूहळू एक संस्कृतीचा जगाच्या पाठीवर शोध चालू होता, तेव्हा आपल्या देशामध्ये सिंधू संस्कृतीचा शोध सुरू झाला. आणि 1920-21च्या कालखंडामध्ये या राखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी आणि डॉक्टर मार्शल यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सिंधू संस्कृतीचा शोध लागला. आणि मग हडप्पा, मोहनजोदडो, मोरक्कोळ, हळवंड वगैरे वगैरे लाखा या सगळ्या भूप्रदेशामध्ये जवळपास 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर 61 गावांची जवळपास या ठिकाणी विभागणी संशोधनात्मक केली गेली आणि त्याच्यावर रिसर्च केलं गेलं, उत्खनन केलं गेलं आणि जगाच्या पाठीवर सिंधू संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे हे जगासमोर दाखवलं गेलं. हा जो 1920-25चा कालखंड म्हणजे हा कालखंड स्वातंत्र्यपूर्व काळातील विकासाचा हा टप्पा आहे, हे लक्षात घेतलं. मित्रांनो, आपण या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो की भारतीय पुरातत्वाचा विकास कसा झाला याविषयीचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा 17व 18व्या शतकातील प्रारंभिक कालखंड, ज्याच्यावर मी तुमच्यासमोर भाष्य केलं. प्रारंभिक कालखंड होता, कलेचा कालखंड होता, मूर्त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र होतं आणि जतन आणि संवर्धन करणे ही कल्पना होती. दुसऱ्या कालखंडामध्ये मी तुम्हाला म्हटलं की 1860ला भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती झाली. हळूहळू ती पुढे विकसित असताना 71ला बंद पडली, पुन्हा सुरू झाली. बोलता बोलता त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आणि मग असं करता 1904 पासून ते 1922 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला आणि 1921-22ला या देशामध्ये
डॉक्टर मार्शलच्या नेतृत्वाखाली राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी भारतीय संस्कृतीचा म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध लावला. हा संपूर्ण कालखंड म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे. अजून भारताला स्वातंत्र्य व्हायचं बाकी होतं. म्हणजे 47ला स्वातंत्र्य मिळालं. तत्पूर्वीचा भारतीय पुरातत्व खात्याचा विकास किंवा भारतीय पुरातत्वीय शास्त्राचा विकास अशा 2 टप्प्यांचं आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढचा जो टप्पा आहे स्वातंत्र्योत्तर. 47ला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिश प्रशासन निघून गेलं आणि मग भारतीय लोक त्याच्यावर नियुक्त झाले आणि भारतीय लोकांनी भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये काय बदल केला आणि कोणकोणत्या सुधारणा केल्या, कोणकोणते मशिनरीज आणले आणि मग कोणकोणत्या ठिकाणी शोध आणि संशोधन केलं की ज्यामुळं भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक आढावा जगजाहीर झाला. हा झाला तिसरा टप्पा. तर तिसरा टप्पा आपण उद्या घेऊ. फक्त एक सारांश रूपाने स्वातंत्र्योत्तर कालखंड याचा अर्थ असा की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय वंशाच्या लोकांनी, शास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या परिसरात जाऊन उत्खनन केलं आणि त्याचे बिंदू नामांकन पद्धतशीरपणे त्याची एक सांस्कृतिक एक तळजोड तयार केली. त्याचं एक निरीक्षण केलं, त्याचा एक संदर्भ आधार घेतला आणि त्याच्या आधार संपूर्ण भारतामध्ये शोध संशोधन होऊन उत्खननाच्या माध्यमानं भारताचा इतिहास जगाच्या पुढे मांडण्याचा मोठं जिकिरीचं काम या लोकांनी केलं. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय पुरातत्व विकास हा मोठ्या प्रमाणात प्रगत झालेला दिसतो. एवढंच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण पुरातत्व विकास किंवा पुरातत्व शास्त्राचा विकास 3 टप्प्यानं होतो किंवा झाला. 17व-18व्या शतकाचा प्रारंभ कालखंड, दुसरा स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातील कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पुरातत्व विभागाचा विकास. अशा 3 टप्प्यामध्ये आपण आज भारतीय पुरातत्वाचा विकास हा एवढाच एक छोटा पॉईंट या ठिकाणी बघितलेला आहे. याच्यात काही अडचण असेल तर मला SMS करा. मला सगळ्याच लोकांचे SMS यायला लागलेले आहे. ते SMS मी लिहून ठेवतो डायरीवर. प्रत्येकानं उत्तर देत आहे. प्रश्न सुद्धा तुम्हाला ग्रुपवर प्रश्न टाकलेले, त्या प्रश्नांची उत्तर मी सुद्धा तुम्हाला ग्रुपवर दिलेले आहे. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते सगळ्यांचे उत्तर मी दिलेले. परत एक मी तुम्हाला असं बोललो होतं की एकाला उत्तर द्यायला ते काल एकाला फोन केला, त्या फोनला मी त्याचं उत्तर दिलं. काय त्याचं नाव काहीतरी हां, तर त्याला मी उत्तर म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला जे जे प्रश्न आले, शंका आले तर तुम्हाला विचारत चला, मला SMS करत चला यूट्यूबच्या खाली. म्हणजे त्यातनं काय होईल की आपल्या प्रश्नांची चर्चा होईल आणि तुम्हाला ते अधिक कळेल असं लक्षात येईल. म्हणून इथं आपण आज थांबूया. नमस्कार.